RD ॲडमिशन 2026-27 लिस्ट ऑनलाईन लागलेली आहे. साईडवर येत्या 1 ते 2 दिवसामध्ये उपलब्ध होणार आणि त्यानंतर पालकांना त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे हे व्हेरिफिकेशन सेंटरला घेऊन जायचे आहे. म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट आहे हे व्हेरिफिकेशन सेंटरला जाऊन तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यावे लागेल आणि त्यांच्याकडून एक कन्फर्मेशन लेटर मिळेल तुम्हाला की तुमचे डॉक्युमेंट्स ओके आहे आणि तुमचा जो प्रवेश आहे हा निश्चित झालेला आहे. जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होणार म्हणजे तुमचा जो नंबर आहे म्हणजे तुमच्या पाल्याचं जे सिलेक्शन आहे हे 100% पक्के होऊन जाणार. सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आता राहिलेला कोणता आहे तो म्हणजे की व्हेरिफिकेशन. तर यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट कोणती लागणार आहे, पालकवर्गांनी ही जी डॉक्युमेंट्स लिस्ट आहे ही आत्ताच रेडी करून ठेवा. कारण की यामध्ये 1,14,833 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि यांना अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार. तर RT प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट आणि कंपल्सरी डॉक्युमेंट्स कोणते बघू शकता. तर बालकाच्या जन्माचे प्रमाणपत्र आणि वास्तव्याचा पुरावा हे 2 डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे, म्हणजे पाहिजेच. तर तुमच्या पाल्याचे जन्म प्रमाणपत्र आणि वास्तव्य म्हणजे तुम्ही राहण्याचा पुरावा काय देताय याबद्दलचं एक जे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलेलं असेलच तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे. आणि ओरिजिनल आणि झेरॉक्स 2 प्रती तुम्हाला लागणार आहे. तर ओरिजिनल जे डॉक्युमेंट्स असेल हे तुमचं तिथे म्हणजे व्हेरिफिकेशन सेंटरला तुम्हाला दाखवावं लागेल, त्यांच्याकडून व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. क्लिअर. आणि जे पालकवर्ग भाडेतत्वावर राहत होते त्यांना भाडे करारनामा सांगितला होता दुय्यम निबंधक कार्यालयाचा, तर तो जर तुम्ही बनवलेला असेल कारण की तुम्ही फॉर्ममध्ये सुद्धा अपलोड केलेला असेलच. ठीक आहे. त्यानंतर जे पालकवर्ग कास्टमध्ये येतात तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट सांगितलेलं होतं आणि कास्ट सर्टिफिकेट हे फादर म्हणजे मुलाच्या वडिलाचे किंवा मुलाचे, तर जास्त करून फादरचे अपलोड केलेले आहे कारण लहान मुलगा असल्यामुळे आपण कास्ट सर्टिफिकेट काढत नाही त्यामुळे. क्लिअर. म्हणजे कास्टवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट. आता जे पालकवर्ग ओपन होते यांनी ओपनमधून फॉर्म भरला आहे, कोणाकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं तर त्यांना ओपनमधून फॉर्म भरावा लागला. तर त्यांना काय लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट, 1 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला. आणि इथे एक पॉईंट अजून सांगतोय, 31 मार्च 2026ला भरपूर पालकवर्गांचा जो उत्पन्नात दाखला होता हा एक्सपायर झालेला असेल, इनव्हॅलिड झालेला असेल तरीही घाबरण्याचं कारण नाही आहे. हाच उत्पन्नाचा दाखला तुमचा लागू असणार आहे कारण की GR मध्ये सांगितलेलं आहे तुमचा जरी दाखला हा 31 मार्च 2026ला एक्सपायर जरी झालेला असला तरी तोच दाखला तुम्हाला चालणार आहे. क्लिअर. त्यानंतर बघू शकता आता तुम्हाला राहण्यासाठी म्हणजे वास्तव्याचा पुरावा म्हणून कोणते डॉक्युमेंट सांगितलेले आहे बघू शकता. तर वास्तव्याच्या पुराव्यासाठी डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे. जन्माच्या दाखल्याचं तुम्हाला एकदा बघून घ्या. ग्रामपंचायतचा सुद्धा सांगितलेला आहे, मनपा म्हणजे महानगरपालिका, रुग्णालयातून ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्रावर स्वयं निवेदन, म्हणजे अशा प्रकारे जर तुमच्याकडे जेही डॉक्युमेंट्स असेल परंतु बर्थ सर्टिफिकेट हे अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे. त्यानंतर बघू शकता रहिवासी म्हणजे वास्तव्याचा पुरावा काय सांगितलेला आहे. रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन चालविण्याचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन, वीज, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी आणि राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक म्हणजे नॅशनलाइज बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि गव्हर्नमेंट पासपोर्ट यापैकी कोणतेही एक. ज्यांचे घर आहे त्यांना एवढी जी लिस्ट दिलेली आहे यामधून एक डॉक्युमेंट्स लागेल तुम्हाला फक्त. आणि ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या बालकांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीचा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत 11 महिन्याचा भाडे करारनामा. क्लिअर डॉक्युमेंट्स यामध्ये लिस्ट दिलेली आहे, लिस्ट बघून घ्या. यामधून तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे फॉर्ममध्ये ते सुद्धा बघा किंवा यामधून तुम्ही एक डॉक्युमेंट्स रेडी करू शकता व्हेरिफिकेशन सेंटरला देण्यासाठी. आणि भाडेवाल्यांनी यामधला एक जो भाडे करारनामा तुम्ही फॉर्ममध्ये अपलोड केलेला असेल तो भाडे करारनामा तुम्हाला लागणार आहे. जास्त डॉक्युमेंट्स लागत नाही आहे, छोटे आणि 4 ते 5 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागते आणि 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला लिस्ट लागल्यानंतर म्हणजे तुमचे नाव जर लिस्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर आणि एक हमीपत्र हे 2 डॉक्युमेंट्स लागते. झाले. डॉक्युमेंट्स लिस्ट जास्त नाही आहे, शॉर्टकटमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट दाखवतोय. तर बघू शकता ज्याही पालकवर्गांचा नंबर लागेल ज्यांनाही प्रवेश घ्यायचा आहे त्यांना डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर ॲडमिशनसाठी म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार बघू शकता. पहिलं डॉक्युमेंट्स आहे अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर तुम्हाला तुमचा नंबर लागल्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये किंवा अप्लिकेशन स्टेटसचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथून डाउनलोड होणार. कसं डाउनलोड करायचं याबद्दल लिस्ट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येणार आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोडची प्रोसेस स्टेप बाय स्टेप ते सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार.
हमीपत्र साईडवर दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र हे सोबतच तुम्हाला कशा प्रकारे देण्यात येणार याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आता इथून जे डॉक्युमेंट्स होते बघा, क्लिअर डॉक्युमेंट सांगतोय. आधार कार्ड कंपल्सरी आहे आपल्या मुलाचं, त्यानंतर जन्म प्रमाणपत्र कंपल्सरी आहे आपल्या मुलाचं, ठीक आहे. म्हणजे आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट वडिलांचे किंवा मुलाचे सुद्धा चालेल. जे कास्टमध्ये नाही आहे, ओपनमध्ये आहे, उत्पन्न प्रमाणपत्र 1 लाखाच्या आतमध्ये 31 मार्चला संपलं असेल तरीसुद्धा तेच डॉक्युमेंट्स चालेल. क्लिअर. रहिवासी पुराव्यामध्ये आत्ताच आपण सर्व लिस्ट सांगितलेली आहे, त्या लिस्टमधून एक डॉक्युमेंट्स जर भाड्याने असेल तर भाडे करारनामा. तर यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का? आणि यामध्ये वडिलांचे आधार कार्ड कशासाठी, तर आपण हे डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये अपलोड केलेलं आहे पालकांचे आधार कार्ड म्हणून. तर अशा प्रकारे किती डॉक्युमेंट्स आहे बघू शकता तुम्ही. पहिले 2 डॉक्युमेंट जर सोडले तुम्ही तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला वेळेवर देण्यात येणार. त्यानंतर 1 2 3 4 5 डॉक्युमेंट्स आहे फक्त. 5 डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, ओरिजिनल झेरॉक्स काढून ठेवा. आणि लिस्ट लागली, लिस्टमध्ये नाव आलं की अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र हे 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे कसे डाउनलोड करणार आणि कुठून मिळणार याबद्दलची माहिती देण्यात येणार तुम्हाला. हे 2 डॉक्युमेंट्स ॲड करा आणि हे टोटल 60 डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरला जा. आता व्हेरिफिकेशन सेंटर कुठे असेल? तुमचं जे अलॉटमेंट लेटर तुम्हाला मिळणार आहे त्याच्या लास्टमध्ये इथे तुम्हाला व्हेरिफिकेशन सेंटरचे ॲड्रेस दिले राहील, मोबाईल नंबर दिले राहील, संपूर्ण माहिती दिली राहणार. त्यामधून तुम्हाला कोणाला 1 राहू शकते, कोणाला 2 राहू शकते, कोणाला 3 राहू शकते. यामधून तुम्हाला जिथे जवळ पडत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्यांच्याकडून एक कन्फर्म लेटर घेऊन हे कन्फर्म लेटर तुम्हाला स्कूलला द्यावं लागेल आणि तुमचा प्रवेश निश्चित झाला असे तुम्ही समजू शकता. अशी ही प्रोसेस चालणार आहे. यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू आपण कमेंट्सवर. किंवा या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला काही व्हिडिओ पाहिजे असेल कोणत्या माहितीबद्दल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि लिस्ट अपलोड झाल्यानंतर सुद्धा लिस्टबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येणार. आणि बाकीची जी ही अपडेट असेल समजा जी आपल्याला वाटत आहे की ही पालकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ती माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर RTI ॲडमिशनमध्ये डॉक्युमेंट लिस्ट रेडी करून व्हेरिफिकेशनसाठी तयार राहा. 1,14,833 पालकवर्गांनी. आणि जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.